चला तर मग आज बनवूया मूग डाळ खिचडी. कारण की आज घरी करायला काय नव्हतं, तर काय करायचं शेवटी खिचडी बनवली. हा घेतला कांदा, त्याला बारीक कापून घेतलं. तांदूळ घेतले, मूग डाळ घेतली ही पिवळीवाली, बघा ही अशी असते, ती धुतली आणि धुवून पाणी काढलं त्याचं. आणि आता पातेल्यात तेल गरम केलं, तेलात टाकली फोडणीला, ह्याला काय म्हणतात करी लिव्सला काय म्हणतात ते मला कॉमेंटमध्ये सांगा. टाकलं थोडं जिरं, कांदा आणि माझी फोडणी करपली. हे टाकलं आलं लिंबात सॉरी काय टाकलं आपण हे टाकलं आलं लसणाची पेस्ट, मीठ, हळद, हिंग हिंग टाकलं की नाही, हां टाकलं हिंग, मसाला, अजून थोडा मसाला आणि त्याला ढवळून घेतलं. आता मेन ट्रिक आहे थोडं पाणी टाकायचं, कारण की त्यांनी मसाला करपत नाही. हे बघा असं. आणि आता सगळं टाका आपलं डाळ आणि राईस आणि त्याला मिक्स करून घेऊया. डाळ आणि तांदूळ म्हणजे राईस म्हणजे तेच तांदूळ. थोडंसं मराठीचं जरा झोलच आहे आपला. आता हे चांगलं मिक्स झाल्यावर टाकूया त्याच्यात पाणी. मी जरा जास्त पाणी टाकते कारण की आम्हाला थोडीशी सॉफ्ट मुशी टेक्स्चर आवडतं. आता आपण टाकणार आहोत थोडंसं एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टेस्टसाठी. असं आजाऱ्यांचं जेवणासारखं नको ती खिचडी, म्हणून जरा फ्लेवर येण्यासाठी. आणि टाकूया तूप, घरचं तुपाने फ्लेवर छान येतो. आणि काय तूप संपवायचं आहे आम्हाला, म्हणून आम्ही जास्त तूप टाकतो. ठीक आहे, आता हे केलं मी पातेलं चेंज, कारण की माझ्या मम्मीला माझ्यावर विश्वास नाही की ते छोट्या पातेल्यात खिचडी बनवू शकते. पण ठीक आहे, जाऊ दे, ट्रस्ट इश्यूज, काय करणार माणूस. आता ही खिचडी ढवळली आणि थोडासा करूया अपर आर्म वर्कआउट. ही विळीने थोडंसं घाटून, हे असं घाटायचं नाही आहे, पण एका हातात कॅमेरा आहे तर तुम्ही दोन्ही हाताने घाटून थोडा अपर आर्म वर्कआउट करून आपण थोडीशी मुशी बनवली ती खिचडी आणि टाकली कोथिंबीर. ओके बाय.